नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण मालवण जेटीवर आलेलो आहे. आज मालवणची पूर्ण कोकणवासियांची नारळी पौर्णिमा उत्सव आहे. तर आज या नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त आपण बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहोत. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 350 वर्षापूर्वी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला या अरबी समुद्रामध्ये आहे. तर या ठिकाणी शेकडो वर्षांची परंपरा आहे. ती परंपरा काय आहे? सागराला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. तर ही शेकडो वर्षांची ऐतिहासिक अशी परंपरा आपण तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी, तसेच या उत्सवाचा आपण प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आपण तिथे जात आहोत. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून हा पूर्ण सोहळा आपण प्रत्यक्ष पाहूया. चला तर मग. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपण आता सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहोत. मागे पहा, शिवराजेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील एकमेव राजाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधलेलं हे मंदिर आहे. तर या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. या ठिकाणी आता ऐतिहासिक शेकडो वर्षांची परंपरा म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला नारळ अर्पण करण्याची उत्सव आहे. तर हा उत्सवाचा परिपूर्ण असा व्हिडिओ करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आतमध्ये किल्लावासीय मानकरी आतमध्ये मंदिराच्या सभामंडपात बसलेले आहेत. थोड्याच वेळात तिथे गाभाऱ्यामध्ये पूजाविधी होणार आहे. त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर सागराला नारळ अर्पण करण्यात येणार आहे. हा नारळ सोन्याचा नारळ असतो. आपण पाहिला नाही, आता पाहणार आहोत. असं म्हणतात की सोन्याचा नारळ सागराला अर्पण केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी. तो प्रत्यक्ष काय तो सोहळा आता आपण पाहूया. दरवर्षीप्रमाणे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला भरलेलं फळ रामेश्वरा पानाचा अर्घ ठेवलेला आहे, तो मान्य करून घ्या. आजपासून नारळी पौर्णिमेचा उत्सव सुरू झालेला आहे. नंतर उद्यापासून अष्टमीचा उत्सव सुरू होणार. सर्व कार्यक्रम आपल्या आनंदात सर्वांकडून पार पडून घ्या. सगळ्यांच्या मनात काय इच्छा असतील त्या पूर्ण करा. असंच सगळ्यांना एकत्र ठेवून आनंदात सगळ्यांकडून सेवा चाकरी करून घ्या आणि सगळ्यांना आनंद द्या.
सोन्याचा नारळ आहे प्रेममध्ये. सागराला सोन्याचा नारळ अर्पण करण्याची शेकडो वर्षांची किल्लावासियांची परंपरा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत आहे. कुठला कोणाचा हॅलो हो लढावतो अरे नारळ होतो म्हणून फुटणार नाही. भैया ये भाई
इथे शॉर्ट लावले नाही काय इथे ते शॉर्ट काय लावले लावले कळलंच नाही पूजा असा हा नारळ अजून नारळ आणलं एक शॉर्ट पाठवा. सिंधुदुर्ग किल्ल्यावरची ही शिवकालीन नारळी पौर्णिमा उत्सव आहे आणि गेली 350 वर्ष ज्या अधिकच आम्ही आता ही साजरी करतो आणि त्यावेळपासून महाराजांच्या राजाराम महाराजांच्या कारकिर्दीपासून हा उत्सव साजरा केला जातो. प्रथम सिंधुदुर्ग किल्ल्यावरील जे मानकरी सेवेकरी आहेत त्यांना शिवराजेश्वर मंदिरात मानाचं श्रीफळ दिलं जातं. त्यानंतर सर्व देवदेवतांना आमंत्रित केलं जातं आणि तिथून मग वाजत गाजत सोन्याचा नारळ घेऊन सिंधुदुर्ग किल्ल्यावरती मुख्य प्रवेशद्वारावरती इथे आणला जातो आणि इथे आल्यानंतर सागराचं गणेशपूजन करून सागराचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर तो जे काही सोन्याचा नारळ आहे तो आम्ही समुद्राला अर्पण करतो. सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा हा सोन्याचा नारळ जोपर्यंत समुद्राला अर्पण होत नाही तोपर्यंत पूर्ण मालवण शहरातील कोणीही सागराला श्रीफळ अर्पण केलं जात नाही. इथून पूर्वी त्या काळामध्ये तोफेने इशारा दिला जात होता की त्यानंतर मालवणच्या लोकांना कळायचं की सिंधुदुर्गावरचा नारळ हा पाण्यामध्ये सोडलेला आहे म्हणजे अर्पण केलेला आहे. इथला नारळ पडल्याशिवाय मालवण शहरातला नारळ कुठे कोणी समुद्रात सोडत नाही. या ठिकाणी ज्या वेळेला सागरात अर्पण केला जातो नारळ त्यावेळेला इथे पूर्वी तोफेने सलामी दिली जायची पण आता ते काही शक्य नसल्यामुळे ॲटॉम बॉम्ब वगैरे फटाक्यांच्या सहाय्याने सगळ्यांना समजतं की या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा नारळ सागराला अर्पण झालेला आहे आणि त्यानंतर आमचा हा अष्टमीचा उत्सव अष्टमीच्यापर्यंत चालू होतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण सिंधुदुर्ग किल्लावासीय सोन्याचा नारळ सागराला नारळी पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करतात. हा वर्षांचा जो विधी आहे, जी परंपरा आहे, ती आता आपण पूर्णपणे व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. तर आता आपण पुन्हा मालवण जेटीवर जाणार आहोत. आगे चल, चला वहिनी. तर मित्रांनो, फायनली आपण आता जेटीवर पोचलेलो आहोत. इथून आता आपण मालवण जेटीवर जाणार आहोत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण करण्याची जी परंपरा आहे शेकडो वर्षांची, ती आता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चित्रित केलेली आहे. ती तुम्हाला आता दिसणार आहे. तर आता आपण मालवण जेटीवर जाऊया आणि तिथला जो थोडा प्रोग्राम आहे तो पण आता चित्रित करूया. फायनली आता आपण मालवण जेटीवर आलेलो आहोत. या ठिकाणी विविध नारळ लढवणे स्पर्धा असतात महिलांच्या पुरुषांच्या. त्या पण आता आपण या आपल्या कॅमेऱ्यात टिपणार आहोत.